ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. मी सौ स्नेहल देशपांडे. समस्त गीताप्रेमींना माझा नमस्कार. आज आपण 12व्या अध्यायापर्यंत येऊन ठेपलो आहोत. फक्त 20 श्लोकांचा हा अगदी लहानसा अध्याय आहे. भगवद्गीतेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत खरं तर सगळे अध्याय गंगेसारखे अगदी पवित्र आहेत. पण गंगेच्या काठावर सुद्धा हरिद्वार आहे, वाराणसी, काशी, प्रयाग अशी कितीतरी पवित्र ठिकाणं आहेत. त्याप्रमाणे गीतेचे काही अध्याय ही तीर्थक्षेत्र झाली आहेत. 12वा अध्याय असाच एक तीर्थक्षेत्र आहे. भगवंतच या अध्यायाला अमृतधार म्हणतात. भगवंत म्हणतात, ये तू धर्मे अमृतमिदं यथोक्तम पर्युपासते, असं भगवंत स्वतः म्हणतायत. गीतेच्या निरूपणाचा म्हणजे एका अर्थी आपल्या स्वतःच्या विकासाच्या मार्गावर आपण हळूहळू पुढे चाललो आहोत. ही यात्रा एक प्रकारे मनाच्या विकासाची यात्रा आहे. म्हणजे काय, तर पशुमनाकडून ईश्वर मनापर्यंत जाणारी ही अशी यात्रा आहे. माणसाच्या मनाचे 3 प्रकार किंवा 3 टप्पे आहेत. एक म्हणजे पशुमन. पण याचा अर्थ असा नाही की पशुत असणारं मन म्हणजे पशुमन, असं नाही आहे. तर ते मन आपल्यातही असू शकतं. ते कसं असतं, ते स्वतःच भयभीत असतं, म्हणजे सतत घाबरलेलं, भीतीने युक्त असं असतं, किंवा दुसऱ्याला भीती तरी दाखवतं. म्हणजे बघा, कबूतर आहे, चिमणी आहे, सारखे मान हलवतात, सारखी भीती आहे, एक क्षण ते स्वस्थ बसू शकत नाहीत. तर असं जे भित्र मन आहे, म्हणजे त्यांना सारखी शंका असते, मला गुरुविषयी शंका नाही आहे ना, हे नक्की बरोबर आहे ना, मी मोहात तर नाही ना पडणार, माझं चुकणार तर नाही, असं सारखं जे घाबरतं, सतत भीती असते, याला म्हणायचं पशुमन. दुसरं म्हणजे मनुष्यमन, म्हणजे जिथे विवेक प्रगट झालेला दिसतो. म्हणजे काय बरोबर आहे, काय चूक आहे असं नाही, हे आपल्याला सगळ्यांना कळतं, काय चूक आहे, काय बरोबर आहे, काय करू नये, चोरी करू नये, योग्य वागावं वगैरे वगैरे. पण चांगलं काय आणि अधिक चांगलं काय, म्हणजे 2 गोष्टीतनं निवड करायची असेल तर जास्त चांगलं काय आहे, किंवा वाईटातनं कमी वाईट काय आहे. नाईलाजाने जर वाईट आपल्याला निवडावं लागलं तर जास्त वाईटापेक्षा कमी वाईट काय आहे याची निवड करणारं असं विवेकशील जे मन आहे, जे जागृत झालेलं आहे, त्याला मध्यम किंवा मनुष्य मन म्हणतो आपण. हळूहळू ही प्रगती होत जाते माणसाची. तिसरं जे मन आहे ते उत्तम, दिव्य किंवा ईश्वर मन. हे कसं असतं, तर फक्त साक्षी असतं. म्हणजे कोणतीही परिस्थिती आली तरी तिरस्कार, भीती, क्रोध, राग किंवा प्रेम असं काहीही नाही. मी साक्षी आहे. हे जे काय सगळं चाललंय माझ्या अवतीभोवती, ती सगळी भगवंताची लीला आहे, त्याचा खेळ आहे, असं वाटणं म्हणजे उत्तम मन किंवा दिव्य मन किंवा ईश्वर मन. तर आपला हा जो प्रवास चाललेला आहे आत्तापर्यंत, आपण जे गीतेचं निरूपण आत्तापर्यंत ऐकत येतोय, ही एक प्रकारे यात्रा आहे. ही कशी आहे, तर मनाच्या विकासाची यात्रा अशी सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे पशुमनापासून, म्हणजे जर समजा आपलं पशुमन असेल तर पशुमनापासून ईश्वर मनापर्यंत जाण्याची ही यात्रा आपली चाललेली आहे. 6व्या अध्यायात भगवंतांनी चित्ताची एकाग्रता कशी होईल याची साधनं सांगितली. चित्ताची एकाग्रता किती आवश्यक आहे ते सांगितलं. आणि 11व्या अध्यायात, म्हणजे 6व्यापासून 11व्या अध्यायात समग्रता सांगितली. म्हणजे एकाग्रतेपासून समग्रतेपर्यंत एवढी मोठी मजल आपण कशी गाठली हे जरा आपण एकदा बघूया. चित्ताची एकाग्रता साधल्यावर आपल्याला आपल्या कोणत्याही आवडीच्या विषयावर प्रभुत्व मिळेल, यात काही शंकाच नाही. बरोबर आहे की नाही, की कॉन्सन्ट्रेशन झालं म्हणजे चित्ताची एकाग्रता साधली की गणित असू दे, सायन्स असू दे, कुठलाही विषय असू दे, त्याच्यामध्ये आपण सहज प्रावीण्य मिळवू शकतो. पण मनाच्या विकासासाठी एवढंच काही उपयोगाचं नाही. म्हणून 7व्या अध्यायात आपली नजर भगवंताच्या चरणाकडे भगवंतांनी वळवली आहे. 8व्या अध्यायात ईश्वरचरणी एकाग्रता सतत राहावी म्हणून आपले डोळे, कान, वाणी सतत त्याच्या ठिकाणी राहावे म्हणून आमरण प्रयत्न करावेत असं भगवंतांनी सांगितलं. त्यामुळे मृत्यूच्या वेळीही भगवंत चित्तासमोर राहील. आणि आता 9व्या अध्यायात भगवंतांनी समर्पण शिकवलं. म्हणजे काय सांगितलं, की जे जे तू करशील, जे खाशील, ज्याचं ज्याचं हवन करशील, जे जे दान करशील, जे जे तप करशील, ते सगळं ईश्वर चरणी अर्पण कर, अशी शिकवण 9व्या अध्यायात भगवंतांनी दिली. आणि 10व्या अध्यायात मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भरून राहिलेला परमात्मा हळूहळू आपण तो कसा जिरवायचा आहे हे सांगितलं. म्हणजे विभूती योग सांगितला, विभूती सांगितलं वेगवेगळ्या.
11व्या अध्यायात काय दाखवलं तर समग्रता दाखवली. सगळीकडे भगवंतच भरून राहिलेला आहे. तो काळही आहे, सुंदर सुंदर रूप पण आहेत आणि काळ बनून तो भक्षणही करतोय, हे आपण पाहिलंय 11व्या अध्यायात. तर ती सगळी समग्रता दाखवली आणि भगवंताचं विश्वरूप म्हणजेच विराट दर्शन भगवंतांनी 11व्या अध्यायात दाखवलं आपल्याला. अध्यायाच्या ह्या 11व्या अध्यायाच्या शेवटी अनन्य भक्तीच कशी श्रेष्ठ आहे हे पण भगवंतांनी सांगितलं. आठवत असेल शेवटचा श्लोक. वेदांचं अध्ययन, तप, दान, यज्ञ हे मार्ग कमी पडतात, म्हणून अनन्य भक्तीनेच भगवंताचं ज्ञान, त्याचं दर्शन आणि त्याच्यात मिळून जाणं शक्य आहे असं भगवंतांनी सांगितलं. शिवाय भक्ती कशी करावी हेही शेवटच्या श्लोकात सांगितलं. म्हणजे भगवंत म्हणतात, माझ्यासाठीच तू कर्म कर, माझा भक्त हो, आसक्तीरहित हो आणि सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी निर्वैर हो, असा भक्ती मार्ग भगवंतांनी आपल्याला सांगितला. आता यावर 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला, म्हणजे 11वा अध्याय संपला आणि आता 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाला प्रश्न पडला की काही जे लोक आहेत, काही जे भक्त आहेत किंवा योगी आहेत, ते सगुणाचं भजन करतात, म्हणजे सगुण भक्ती करतात, तर काही लोक निर्गुणाची उपासना करतात. मग अर्जुन भगवंतांना विचारतो की मग देवा, या दोन्ही भक्तामधून तुला कोणता भक्त अधिक प्रिय आहे ते तरी मला सांग. या दोन्ही भक्तात म्हणजे सगुण भक्त आणि निर्गुण भक्ती करणाऱ्यांमध्ये कोण श्रेष्ठ, कुठला योगी श्रेष्ठ आहे हे भगवंत मला तुम्ही सांगा. आता भगवंतांना हा प्रश्न अतिशय अवघड विचारलाय. भगवंत यावर काय उत्तर देणार? म्हणजे कसं होतं की एखाद्या आईला तिच्या 2 मुलांपैकी कोण जास्त आवडतो असं विचारण्यासारखं ते आहे. आता भक्तच आहे म्हटल्यावर भक्त हा भगवंताला प्रियच आहे, मग कशी का भक्ती करेना? पण अर्जुनाने ते विचारले आणि त्यामुळे त्यांना उत्तर देणं भाग आहे. भक्तीत तुलनाच करायची तर त्या एखाद्या आईचा मोठा मुलगा जो असतो की नाही, तो जरा मोठा असतो, समंजस झाला आहे, तो लांब राहू शकतो आईपासनं. आईविषयी तोही खरं प्रेमानेच भरलेला आहे, पण तो आईपासून दूर राहू शकतो. तिची भेट वर्ष 6 महिने नाही झाली तरी त्याला चालतं. तर दुसरा धाकटा जो असतो तो आईला चिकटून असतो, आईशिवाय त्याचं पानही हलत नाही. तो आईपासून जराही दूर जाऊ शकत नाही, तिचा वियोग त्याला सहनही होत नाही. अशा वेळी आईला जर विचारलं, तुला कुठल्या मुलाचा वियोग तुला चालणार नाही मला सांग, किंवा तुला जास्त प्रिय कोण आहे असं विचारलं, तर साहजिकच ती काय म्हणेल? ती धाकट्या मुलाकडे बोट दाखवेल. त्याला ती दूर करू शकणार नाही. त्याचा ओढा तिला माहिती आहे आणि म्हणून ती तो अधिक प्रिय आहे असं सहज म्हणेल. खरं तर असं काही नसतं, पण ती म्हणेल. पण खरं तर सगळा भार वाहणारा, समंजस, दूर राहू शकणारा मोठाही तिला तितकाच प्रिय आहे, हेही तितकंच खरं आहे की नाही? अगदी तशी स्थिती भगवंताची झाली. म्हणून भगवंत काय म्हणतात, तो सगुण भक्त मला प्रिय आहे. खरं तर दोन्ही भक्त एकरूपच आहेत, दोघांची योग्यता सारखीच आहे. पण तुलना करायची झाली तर सोपेपणाचा मुद्दा भगवंतांनी इथेही विचारात घेतलाय. 5व्या अध्यायात असाच सोपेपणा घेतला होता, तसंच इथेही भगवंतांनी सोपेपणाचा मुद्दा घेतला आणि सगुण भक्ती जास्त सुलभ आहे. या सगुण आणि निर्गुण भक्तीमध्ये नक्की काय फरक आहे ते आता आपण बघूया. म्हणजे सगुण भक्ती करणारे भक्त नक्की कसे असतात आणि निर्गुण भक्ती करतात म्हणजे नक्की भक्त कसे असतात हे आपण जर बघूया, समजून घेऊया. निर्गुण म्हणजे काय तर गुणातीत, आकार, रंग, गंध इतकंच काय, बाहेरचं कुठलंही आलंबन नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टींमध्ये भगवंत बघायचा नाही, मूर्ती नाही, गुरु नाही, काही नाही. तर सगुण भक्ती म्हणजे घरातली, देवळातली एखादी मूर्ती किंवा प्रतिमा इथपासून ते अगदी गुरुपर्यंत सगुण साकार रूपावर भक्ती करणं म्हणजे सगुण भक्ती. निर्गुण भक्तीत मनाला वैरी मानलं जातं. मग काय केलं जातं? इंद्रिय हे म्हणजे मन सुद्धा हे इंद्रियच आहे. तर इंद्रियांना, मनाला आवरून धरायचं, मनातला दोष काढायचा, इच्छा दाबून टाकायच्या, ईश्वराला करता, भरता, हरता असं काहीही मानायचं नाही. हे भक्त बुद्धिनिष्ठ असतात. म्हणजे मुख्य त्यांचा आश्रय कशावर असतो? तर विवेकावरच असतो. विवेकच महत्वाचा धरला जातो. त्याला सगळी इंद्रिय विघ्नरूप वाटतात या भक्ताला, निर्गुण भक्ताला. तो त्यांना संयमात ठेवतो, कोणतो, इंद्रियांचा आहार तोडतो, इंद्रियांवर पहारा ठेवतो. तर त्याच्या उलट सगुण भक्त कसा असतो? तर सगुण उपासक इंद्रियांना साधन मानतो. तो वैरी मानत नाही इंद्रियांना, तो त्यांना साधन मानतो.
इंद्रियांना ते फुलं समजून भगवंताच्या चरणी वाहतो. कसं? तर डोळ्यांनी हरिरूप पाहावं, कानांनी हरिकथा ऐकावी, जिभेनी नाम उच्चारावं, वाणीनी भजनं करावीत, पायांनी तीर्थयात्रा कराव्यात, हातांनी सेवा करावी. अशी सगळ्या इंद्रियांनी सगुण रूपाची पूजा करणारा तो सगुण भक्त. त्याला इंद्रियांवर पहारा ठेवावा लागत नाही. ती फक्त हरिचरणी अर्पण करायची म्हणजे झालं. अर्थात दोन्ही तऱ्हा इंद्रिय दमनांच्याच आहेत. काहीही करून पण इंद्रियांना ताब्यात ठेवणं हेच दोन्ही भक्तीत ध्येय आहे. दोन्ही भक्तींचं ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे इंद्रियांना विषयात भटकू द्यायचं नाही. एक प्रकार सुलभ आणि सोपा आहे म्हणजे सगुण, तर दुसरा प्रकार कठीण आहे. निर्गुण उपासक हा सर्वभूत हितरता आहे. म्हणजे काय? ते सगळ्या विश्वाच्या हितासाठी कार्य करणारा असा तो निर्गुण भक्त आहे. आता असं म्हणणं सोपं आहे. ही गोष्ट बोलायला खूप सोपी वाटली तरी करायला खूप कठीण आहे. सगुण उपासनेत आपले आईवडील, गुरु, दुःखी किंवा पीडित समाज आहे, संत यांना परमेश्वर मानून त्यांची सेवा करायची. म्हणजे परमेश्वराची मूर्ती कल्पायची, संतोष मानायचा. ही सगुण पूजा जराशी सोपी आहे, कारण समोर दिसतंय आणि त्याची पूजा करायची, त्यामुळे ते सोपं आहे. पण सगळ्या इंद्रियांना आवरून धरून जे व्यक्तच नाहीये, दाखवता येत नाहीये, संपूर्ण सृष्टीत व्यापून राहिलेलं आहे, ज्याचं चिंतनही करता येत नाही, ज्याच्यात विकार उत्पन्न होत नाही, जे नित्य आहे, त्या ब्रह्माची उपासना करणं खरोखर कठीण आहे, कष्टाचं आहे. आणि हेच भगवंत सांगतायत की त्यात क्लेशच फार आहेत. म्हणून निर्गुण उपासक कोणत्याही व्यक्तीचं, ईश्वराचं किंवा मूर्तीचं ध्यान करत नाही. फक्त मनात आत उतरत जातो. म्हणजे त्याचा सगळा भार, सगळं जे लक्ष आहे ते स्वतःवर, स्वतःच्या मनाला केंद्रित, म्हणजे मनाला आवरून धरण्यावर आहे. तो फक्त मनात आत उतरत जातो, मनाचे सगळे आधार काढून टाकतो, सगळे विचार थांबवण्याचा प्रयत्न करतो. हे कसं करायचं? तर हा अभ्यास म्हणजे अजपाजप करायचा. म्हणजे एक प्रकारे जप न करता श्वासावर ध्यान केंद्रित करायचं आणि त्या श्वासाने सोहम असा उच्चार होतो त्यावर ध्यान करून करायचं. या मार्गात श्रद्धा फक्त स्वतःवर ठेवली जाते. त्यानेही साक्षात्कार होतो खरा, पण हा मार्ग खरंच खूप कष्टाचा आहे. कोणताही रुळलेला मार्ग नाही, ते कोणाचे शिष्य नसतात, कोणताही संप्रदाय नाही. पण हा मार्ग जसा कष्टाचा आहे तसाच धोक्याचा पण आहे. म्हणजे नुसता कष्टाचा आहे का निर्गुण भक्तीचा मार्ग? तर तसं नाही आहे. तर हा धोक्याचा आहे, कारण या मार्गात अनेक सिद्धी मिळतात, अनेक सिद्धी प्राप्त होतात, मध्ये मध्ये सिद्धींचे अडथळे येतात आणि मग या सिद्धीतच अडकून साधकाचा अधःपात होऊ शकतो, घसरगुंडी होते किंवा सिद्धीतच गुंतून राहिल्यामुळे त्याला ध्येय गाठताच येत नाही. निर्गुणात अशा तऱ्हेने भीती आणि भय आहे. निर्गुण ज्ञानमय आहे, तर सगुण कसं आहे? तर प्रेममय, भावनामय आहे. सगुणामध्ये ओलावा आहे. इथे भक्त सुरक्षित आहे अगदी. शिवाय मनातले सूक्ष्म मळ जे असतात ते भक्तीच्या पाण्यानेच धुतले जातात. म्हणजे भक्ती ही हवीच आहे आणि त्याने मनातले सूक्ष्म मळ असे धुतले जातात, स्वच्छ होऊन जातं मन. निर्गुण भक्तीत ही शक्यता नाही, हे शक्यच होत नाही. भक्तीच्या पाण्यात ती शक्ती आहे. पण मग सगुण आणि निर्गुणमध्ये निर्गुण कष्टाचं आहे, अतिशय अवघड आहे, म्हणून मग त्याचा त्याग करायचा आहे का? तर असं नाही. तर सगुणाला सुद्धा निर्गुणाची मदत लागतेच. ती कशी आहे ते आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीने एक संस्था निर्माण केली, एक कंपनी निर्माण केली, एक संस्था निर्माण केली. अर्थात या संस्थेचा मुख्य आधार ती व्यक्ती असते. पण जसजसा संस्थेचा विकार होत जातो तसतशी ती संस्था व्यक्तिनिष्ठ न राहता तत्वनिष्ठ झाली पाहिजे. तत्वनिष्ठ झाली पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीने काहीतरी तत्व सांगितलेली आहेत, काही नियम घालून दिलेले आहेत, तर ती निष्ठा राहिली पाहिजे. तशी जर ती राहिली नाही, ती संस्था व्यक्तिनिष्ठ न राहता तत्वनिष्ठ झाली पाहिजे. कारण तशी जर ती झाली नाही तर ती संस्थेला स्फूर्ती देणारी व्यक्ती जी असते की नाही, म्हणजे मूळ व्यक्ती जिने ती संस्था स्थापन केली, ती मूळ व्यक्तीच जर निघून गेली तर संस्थेत अंधार पडतो. त्या व्यक्तीचा आधार गेला की संस्थेची अगदी दशा होते, ती पोरकी होऊन जाते. पण जर व्यक्तिनिष्ठेतून तत्वनिष्ठा उत्पन्न झाली तर तसं काही होत नाही, म्हणजे तसं होणार नाही.
म्हणजे सगुण व्यक्तीवरून निर्गुण अशा तत्वावर आधारलेली संस्था निरंतर कार्य करते. मग ती संस्था असेल, एखादा उद्योग असेल किंवा एखादा राजकीय पक्ष असेल, तरी सुद्धा तत्वावर निष्ठा राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. फक्त व्यक्तीमध्ये अडकून पडता कामा नये. म्हणून सगुण भक्तीच्या पोटातून ज्ञान निर्माण व्हायला हवं. बुद्धदेवानी ही गोष्ट ओळखली होती, म्हणून त्यांनी 3 प्रकारच्या निष्ठा सांगितल्या. एका व्यक्तीबद्दल जो आदर होता, आधी एका व्यक्तीबद्दल आदर निर्माण होतो, मग तो 10-15 व्यक्तींबद्दल किंवा जास्त व्यक्तींबद्दल वाटायला हवा. म्हणजे संघाबद्दल सामुदायिक प्रेम वाटायला हवं. असं जर प्रेम नसेल तर काय होईल, तर बेबनाव होईल, भांडणं होतील. व्यक्तिशरणता सुटून संघशरणता निर्माण व्हायला हवी, असं बुद्धाचं मत आहे. आणि पुढे या संघातूनही पुढे जाऊन सिद्धांत शरणता यायला हवी, असं म्हणतात. म्हणून बौद्धात काय म्हणतात, बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी आणि मग शेवटी धर्मम शरणम गच्छामी. अशा 3 प्रकारच्या शरणागती बुद्धात सांगितलेल्या आहेत. म्हणून निर्गुण सगुण हे परस्पर पूरक आहेत, विरुद्ध नाही आहेत ते. सगुणातून निर्गुणापर्यंत मजल गाठली पाहिजे. म्हणजे सगुणातनं सुरुवात केली भक्तीला, तरी निर्गुणापर्यंत आपल्याला पोचायचंच आहे. आणि निर्गुणालाही चित्ताचा मळ धुण्यासाठी सगुणाचा ओलावा पाहिजे. या दोन्ही प्रकारच्या भक्ती रामायणात खूप सुंदर सांगितल्या आहेत. अतिशय छान रीतीने समजावून सांगितलंय. म्हणजे आपल्याला दिसतंय सरळ. श्रीराम वनवासाला जायला निघाले होते. त्यावेळेला ते लक्ष्मणाला बरोबर न्यायला तयार नव्हते, अजिबात तयार नव्हते. त्यांनी सांगितलं, मला पित्यांची आज्ञा झाली आहे, मी जातो. तू आईवडिलांची, प्रजेची सेवा कर. तू इथे असलास म्हणजे मग मला त्यांची काळजी काही राहणार नाही. हे सगळं सांगितलं वगैरे. पण हे सगळं श्रीरामांचं बोलणं लक्ष्मणांनी तात्काळ खोडून काढलं. काय म्हणाला लक्ष्मण, रामचंद्रा, मी तुमच्या प्रेमावर पोचलेला आहे. ती राजनीती वगैरे दुसऱ्या कोणाला तरी सांगा, मला ते राजनीतीचं ओझं पेलणार नाही. मी मूल आहे, मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही. हे आहे सगुण भक्तीचं प्रतीक. म्हणजे लक्ष्मण हा सगुण भक्तीचं प्रतीक आहे. वनवासात लक्ष्मणाची सेवा रामात मिसळून गेली आहे. तो रामाची छाया बनला. श्रीरामांच्या यशाच्या झेंड्याचा तो ताठ न वाकणारा दंड झाला. जगाला काय दिसलं, श्रीरामाच्या यशाची पताका तेवढी पडताना दिसते, पण त्याच्या आधाराला उभा असलेला जो लक्ष्मण आहे, दंडरूपी लक्ष्मण, तो जगाला दिसत नाही. आणि त्याच्या उलट भरताचं उदाहरण बघा. भरताची निर्गुण भक्ती आहे, तो निर्गुण भक्तीचं प्रतीक आहे. अयोध्येपासून फक्त 2 मैलावर तो तपश्चर्या करून राहिला. श्रीरामांसाठी राज्याचा सगळा कारभार त्यांनी पाहिला. श्रीरामाला भेटल्यावर तुमची आज्ञा प्रमाण आहे म्हणाला. पण काय झालं, त्या प्रसंग कसा आहे, कितीही निर्गुण भक्ती तो करत असला ना, तरी रामा तुमचा शब्द मला प्रमाण आहे म्हणून निघाला खरा, पण पुन्हा मागे वळून म्हणाला, रामा समाधान नाही वाटत आहे, काहीतरी हुरहुर वाटतेय. श्रीरामांनी काय ते ओळखलं आणि म्हणाले, या पादुकाने. सगुणाबद्दलचा आदर शेवटी राहिलाच. म्हणजे पादुकाच्या रूपाने का होईना, पण तो भरताजवळ पादुका का होईना राहिल्या, म्हणजे सगुणच हे प्रतीक त्याच्यापाशी राहिलं. आणि म्हणून सगुणाबद्दलचा आदरही शेवटी राहिला. निर्गुणाला सगुणाचा आधार लागलाच. अशा रीतीने भरत श्रीरामापासून देहाने दूर असूनही मनाने त्याच्यापासून क्षणभरही दूर नव्हता. अशी सगुण आणि निर्गुण या भक्ती पूरक आहेत. आता ह्याच्या पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, जे भक्त आपली सगळी कर्म मला अर्पण करतात आणि अनन्य योगाने माझं ध्यान करून माझी उपासना करतात, त्यांचा मी संसार सागरातून उद्धार करतो. म्हणजे मृत्यू संसार सागरातून मी त्यांना उद्धरून नेतो, असं भगवंत सांगतात. भगवंत इथं अनन्य योगाने ध्यान करा असं सांगतात. अंतरंगात परमात्म्याचं ध्यान करायचंय, म्हणजे या सगुण भक्तीला योगाभ्यासातलं ध्यान आवश्यक आहे. म्हणजे सगुण भक्ती तर करायचीच आहे, पण तरी सुद्धा ध्यान करायचं. या ध्यानाने काय साधायचं, तर अनन्य चित्त व्हायचं. म्हणजेच आपलं व्यक्तिमत्व योगाभ्यासाने बदलून टाकायचं. देहाशी इंद्रियाशी एकरूप झालेला मनुष्य अगदी संकुचित वृत्तीचा आणि स्वार्थी बनतो. पण योगाने आत्मभावावर स्थिर झाल्यावर तेच व्यक्तिमत्व व्यापक होतं. असं व्यक्तिमत्व होणं म्हणजे परमात्म्याशी अनन्य चित्त होणं.
पण त्याच वेळेला हातापायाने सगळी कर्म मात्र करायची आहेत, कारण ही सगुण भक्ती आहे. सगळं सोडून द्यायचं नाही आहे, संन्यास घ्यायचा नाही आहे. तर काय करायचं आहे, सगळी कर्म करायची आणि ही सगळी कर्म भगवंताला अर्पण करायची. म्हणजे इथं कर्म करायची ती व्यापक भूमिकेवर करून परमात्म्याला अर्पण करायची. भगवंत म्हणतात, अशी उपासना करणाऱ्यांचा मी मृत्यू संसार सागरातून उद्धार करतो. म्हणजे नक्की काय, तर संसारातली कर्म करत असताना मृत्यू संसार तरून गेल्याचा अनुभव येतो. संसारातली कर्म करत असतानाच मोक्ष काय हा काही मेल्यावर मिळणार नाहीये, तर जिवंतपणेच जीवनमुक्तीचा अनुभव या योग्यांना किंवा या भक्तांना मिळणार आहे. असा अनुभव म्हणजे आत्मानुभूतीचा आणि निर्द्वंद्व अवस्थेचा अनुभव. संसारात राहूनच हा अनुभव कसा घ्यायचा, हाच या अध्यायाचा विषय आहे. योगाने मृत्यू तरून जाता येतो आणि भक्तीने संसार तरून जाता येतो. हे दोन्ही साध्य कसं करायचं, हे भगवंत 8व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत आपल्याला नीट समजून सांगतायत की हे नक्की कसं करायचं. हे अर्जुनाला भगवंत सांगतायत. भगवंत म्हणतात, माझ्या ठिकाणीच तू मन लाव, बुद्धी स्थापन कर, म्हणजे तू माझ्यातच राहशील. आपले विकार म्हणजे मन हे अहम केंद्रित असतात, म्हणजे स्वतःला केंद्रित असतात, स्वार्थी असतात. आपण नेहमी आजचा फायदा बघतो. आत्ता मला बरं वाटतंय ना, मग झालं, असा तात्पुरता विचार आपण करतो. जे शाश्वत, अव्यय, सर्वगत परमतत्व आहे ते विसरून फक्त आजचा आणि स्वतःचाच विचार करणं म्हणजे मृत्यू संसारात वावरणं. आपल्या सगळ्या विचारांचा आणि विचारांचा विषय आपल्यापेक्षा व्यापक झाला, काही ध्येयाने प्रेरित होऊन झालेला असेल तर मन स्थिर होतं. असं स्थिर झालेलं मन समाधीत राहतं, शांत होतं. उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराज घ्या, किंवा सीमेवर लढणारे शिपाई घ्या, किंवा आत्ता करोनाच्या काळात रुग्णांसाठी रडणारे डॉक्टर, नर्सेस, अनेक जण स्वतःच्या इंद्रिय सौख्यासाठी कर्म करीत नाहीत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य वाचून दुसरा कोणता विचारच केला नाही आयुष्यभर. म्हणून त्यांची समाधी कधी भंग पावली नाही आणि म्हणून त्यांचा निवास परमात्म्यात झाला. मृत्यू आणि संसार सागरात ती समाधी बुडली नाही. अशा तऱ्हेने भगवंतातच मन आणि बुद्धी स्थापन करून कर्म करायची आहेत. भगवंत म्हणतात की अशा तऱ्हेने तू वाग. पण हे जर तुला शक्य वाटत नसेल, भगवंतांनी अनेक पर्याय दिलेत बरं का इथे. एक पर्याय आता आपण बघतो आहोत एकेका श्लोकातनं. भगवंत सांगतात की तू माझं मन आणि बुद्धी माझ्यामध्ये स्थापन कर, म्हणजे तू व्यापक हो आणि व्यापक भूमिकेवर कर्म करणारा तू हो. पण तुला जर हे शक्य वाटत नसेल तर मग काय कर, तर योगाभ्यास करून माझी प्राप्ती करून घे. कारण योगाभ्यासाने हे मन असं व्यापक होत जाणार आहे. तर योगाभ्यास करून माझी प्राप्ती करून घे, म्हणजे ध्यानाने मनात खोल चिरून अंतरंगात डोकावलं तर परमात्म्याचा प्रकाश असणारी तेजोमय अशी पराप्रकृती तुला दिसेल. परमात्म्याचे स्वरूप दिसायला लागलं की आत्मज्योत परमात्म्यात विलीन होऊन जाते. म्हणजे पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार होतो, आपण कोण आहोत हे कळतं, स्वतःचं स्वरूप समजतं आणि स्वतःचं स्वरूप हे परमात्म्यापेक्षा वेगळं काही नाहीच आहे, आपणच परमात्मा आहोत हे जाणीव होते. म्हणजे परमात्म्यात ती ज्योत विलीन होते. म्हणजेच काय, ती ज्योत काही विझून जात नाही, तर परमात्मा तत्वात ती एकरूप होऊन जाते. इथे सगळं काय होतं, इथे सगळी द्वंद्वच मुळी संपून जातात. सगळी द्वंद्व म्हणजे सुख दुःख आहे किंवा अनेक, म्हणजे अशी ही जी द्वंद्व आपण बघतो, अंधार आहे, उजेड आहे, उंच सखल आहे, सगळी जी सुख दुःख सगळी जी द्वंद्व आहेत ती सगळी इथे संपून जातात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तर ह्या अशा भक्ताला शांतीचा अंकुर फुटतो. म्हणजे त्याची नजर जिथे जाईल तिथे त्याला शांतीच दिसते. भगवंत म्हणतात, असा योगाभ्यास करणंही तुला अवघड वाटत असेल, म्हणजे योगाभ्यास केला की काय होणार आहे, की शांती मिळणार आहे, आत्मज्ञान होणार आहे. आत्मज्ञान झालं की परमात्म्याचं ज्ञान होणार आहे आणि परमात्म्यात ज्योत मिळसळून गेली आत्मज्योत की काय होणार आहे, शांती मिळणार आहे. पण हे जर तुला अवघड वाटत असेल, म्हणजे योगाभ्यास करणं जर तुला अवघड वाटत असेल, तर मग अजून एक मार्ग सांगितलाय. आता हे अर्जुनालाच सांगितलंय असं समजायचं काही कारण नाही. संपूर्ण मानव जातीला उद्देशून हे भगवंताचं भाषण आहे. म्हणजे आपल्यालाही हे सांगितलंय असं समजायला हवं. भगवंत म्हणतात की मी तिसरा उपाय तुला सांगतो. काय कर, तर जीवनातली सगळी कर्म तू परमात्म्यासाठीच कर. परमात्म्यासाठीच सगळी कर्म कर. जे जे करशील ते सगळं माझ्यासाठीच कर.
आता परमात्म्यासाठी कर्म करायची म्हणजे नक्की काय? परमात्मा म्हणजे काही 4 हात असलेला पितांबरधारी देव किंवा मनुष्य नाही आहे. म्हणजे असं समोर कृष्ण आहे तो काही परमात्मा नाही. परमात्मा हे तत्व आहे. परमात्मा तत्व तो कोणत्याही रूपात असेल किंवा असं म्हणता येईल की जगात सगळी त्याचीच रूपं आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. कर्म कोणती करायची हा प्रश्न नाहीच आहे. ती कोणासाठी करायची तेही महत्वाचं नाही आहे. ते सगळीच कर्म समोर येणाऱ्या भगवंतासाठीच करायची आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर भगिनी निवेदितांचं एक उदाहरण आहे बरं का. भगिनी निवेदितांना शाळा तपासण्याने एकदा विचारलं होतं, बाई आपण काय करतात? त्या म्हणाल्या, मी भगवंताची पूजा करते आहे. समोर बाळकृष्ण अनेक रूपांनी बसला होता, त्याची त्या पूजा करत होत्या. मुलांना शिकवत नव्हत्या काही. असं जर व्हायला लागलं तर सर्व कर्मी समाधी होईल आणि असा मनुष्य त्याच्या कर्मामधून नक्कीच शांती मिळवेल. अशी सगळी कर्म परमात्म्याला अर्पण करणं म्हणजेच यज्ञ. अर्थातच अशी यज्ञार्थ केलेली कर्म बंधनकारक होत नाहीत, हे आपण पाहिलंय 3ऱ्या अध्यायात. म्हणजेच असा मनुष्य मृत्यू संसारातून नक्कीच तरून जातो. सगळी कर्म परमेश्वरा प्रित्यर्थ करायची असतील तर हे कर्म करू का हे करू नको अशी निवड करायची काही आवश्यकता नाही. पण प्रत्येक व्यक्ती भगवत स्वरूप मानणं हे मात्र खरंच अवघड आहे. मनाची तशी धारणा होणं खूप कठीण आहे. म्हणून भगवंत पुढे काय म्हणतात की अशी परमेश्वरा प्रित्यर्थ कर्म करणं तुला शक्य होत नसेल, म्हणजे अवघड वाटत असेल, तर मी तुला 4था मार्ग सुचवतो. काय? तो फार सोपा मार्ग आहे. तो म्हणजे सगळ्या कर्माच्या फलांचा त्याग. अगदी सोपा मार्ग सांगतो म्हणतात भगवंत, तर सगळ्या कर्माच्या फलांचा त्याग कर. म्हणजे फलद्रूप झालेली कर्मही शून्यात लोटून द्यायची. यालाच निष्काम कर्मयोग असं म्हणतात. ते आपण 3ऱ्या-4थ्या अध्यायात पाहिलेलं आहे. म्हणजे कर्मातच आनंद घ्यायचा. कर्म करत असताना त्यातच आनंद घ्यायचा, कर्मातच आनंद घ्यायचा, त्याच्या फळावर दृष्टी ठेवायची नाही. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर एखादा चित्रकार घ्या, तो चित्र काढतो. एखादी नर्तिका नृत्य करते. कलावंत कलेत रमून जातात. ते पैसे मिळायचे म्हणून नाही, तर त्या कलेत त्यांना आनंद मिळतो म्हणून. शेतकरी जे शेत पिकवतो ते त्याला आनंद मिळतो म्हणून. खरा शेतकरी, हाडाचा शेतकरी. तसंच लहान मूल खेळताना हातपाय हलवून खुदखुदू हसतं बघा. तर हातपाय हलवताना व्यायाम त्याला आपोआप होतो, हे फळ मिळतं, पण त्याच्यावर त्याची काही लक्ष नसतं. ते हातपाय हलवण्यातच मग्न असतं, ते आनंदी असतं आणि खुदखुद आपोआप त्याला हसू येतं. आणि परमात्मा सुद्धा, अगदी सगळ्यांचं कशाला, परमात्मा सुद्धा सगळी कर्म ही आनंदासाठी एक क्रीडा म्हणून निर्हेतुकपणे ती करत असतो. त्याच्यासारखंच आपलं सगळं जीवन एक आनंदाची क्रीडा व्हायला हवी, असं भगवंताचं म्हणणं आहे. निष्काम कर्मयोगी हा असाच आनंदात कर्म करत जीवन जगत असतो. असे भगवंतांनी 4 मार्ग आतापर्यंत सांगितले. आणि एवढंच सांगून भगवंत थांबले नाहीत, तर पुढच्या म्हणजे 12व्या श्लोकात भगवंत सांगतात की हेच मार्ग श्रेष्ठतेच्या क्रमाने कसे येतात ते सांगितलंय भगवंतांनी. भगवंत म्हणतात, योगाभ्यासातून आत्मज्ञान, आत्मज्ञानातून सर्वत्र ध्यान, म्हणजे ध्यानातून फलत्याग आणि फलत्यागातून शांती प्राप्त होते, म्हणजेच मोक्ष मिळतो. म्हणजे हे एका मागोमाग करायच्या गोष्टी आहेत. काही लोक याचा अर्थ असं म्हणतात की ह्याच्यापेक्षा हे श्रेष्ठ, याच्यापेक्षा हे श्रेष्ठ, असं गीतेच्या पुस्तकात अर्थ दिलेला आहे, पण तसा तो अर्थ घ्यायचा नाही. भगवंतांनी सांगितलेला हा श्रेष्ठतेचा क्रम आहे, ही तुलना नाही आहे. श्रवण मनन ग्रंथ वाचन करून ज्ञान मिळवणं हा अभ्यास आहे. म्हणजे आधी अभ्यास करायचा, त्या श्रवण मननातून आत्मस्वरूपाची ओळख पटणं हे परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष ज्ञान झालं. म्हणजे आपल्याला ज्ञान होतं पण प्रत्यक्ष ज्ञान नाही, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आलेला नाहीये. फक्त आपल्याला ज्ञान काय आहे हे कळतंय. जसं आपण आत्ता हे निरूपण ऐकतोय, या निरूपणातनं काय ध्येय आहे हे आपल्याला कळलंय, पण आपल्याला अनुभव नाहीये. आपल्याला माहिती आहे की परमात्मा सगळीकडे आहे, चराचरात आहे वगैरे वगैरे, पण त्याचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष आलेला नाहीये. पण या ज्ञानाने, हे जे ज्ञान मिळतं म्हणजे ग्रंथ वाचन करून किंवा निरूपण ऐकून किंवा हे जे सगळं श्रवण मनन करून जे ज्ञान मिळतं, त्या ज्ञानाने काही मोक्ष मिळत नाही. कळणं आणि अनुभवणं असं दोन्ही एकदम साधलं तर अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होतं. यालाच आत्मज्ञान म्हणतात. आणि त्यासाठी ध्यान करायला हवं. ध्यान केलं की मन एकाग्र होतं.
कारण ध्यानात वृत्ती आत्माकार करायचा प्रयत्न करत असल्यामुळे असं आत्मज्ञान लवकर होऊ शकतं, म्हणून ध्यान करायचं. पण पुष्कळ लोक या मार्गाने जाऊ शकत नाहीत, म्हणजे ध्यान करू शकत नाहीत. म्हणून भगवंतांनी सगळ्या कर्मयोग्यांसाठी कर्मफलाचा त्याग सांगितलाय. कर्मफल त्यागात कर्तृत्वाचा अभिमानही जातो, कारण फलाचा त्याग कधी होईल जर कर्तृत्वाचा अभिमान नसेल, कर्मफळाची आसक्ती नसेल तर. म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान जातो, कर्मफळाची आसक्ती पण कमी होते. देहाभिमान, मीपणा, कर्मफलाची आसक्ती यामुळेच मनुष्य संसाराच्या बंधनात अडकून पडतो. म्हणून कर्म करतानाच कर्मातून मुक्त व्हावं असं भगवंताचं म्हणणं आहे. या कर्मफलाचा त्याग कसा करायचा, तर अशी कसा करायचा, तर ह्याच्या काही पद्धती आहेत. म्हणजे हा कर्मफलाचा त्याग आम्ही कसा करू असा जर विचार मनात येईल तर काही आपल्याला गोष्टी लक्षात येतील. ती अशा, म्हणजे पहिलं काय तर निषिद्ध कर्माचा त्याग करायचा. पहिल्यांदा काय करायचं तर निषिद्ध कर्म आपल्या हातनं होणारच नाहीत हे बघायचं. निषिद्ध कर्म काय आहेत तर चोरी, हिंसा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. तर ही सगळी कर्म आपल्या हातून घडू द्यायची नाहीत, हे करणं सहज शक्य आहे. दुसरं म्हणजे काम्य कर्माचा त्याग करायचा. म्हणजे यज्ञ, दान, तप, व्रतवैकल्य सगळी कर्म करायची आहेत, पण काहीतरी घबाड मिळावं, लाभ मिळावा, आपली संकट टाळावीत म्हणून न करता ती कर्तव्य म्हणून करायची, चित्तशुद्धीसाठी करायची. नोकरी लागू दे, मुलं होऊ दे, बढती मिळू दे, मुलीचं लग्न ठरू दे, आजारपण निघून जाऊ दे म्हणून हे कर्म करायची नाही आहेत. म्हणजे असला उद्देश त्यामागे ठेवायचा नाही, म्हणजे कामना धरायच्या नाहीत, म्हणजेच काम्य कर्म करायची नाही. तर आपण अधिकाधिक निस्वार्थी शुद्ध कसं होऊ यासाठी ही सगळी कर्म करायची. म्हणजे कर्म रोजचीच करायची, आपलीच करायची, पण ती कर्म करताना त्याच्यात स्वार्थ बघायचा नाही. तिसरं म्हणजे आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं, आपलं नाव व्हावं, आपल्याला प्रसिद्धी मिळावी, अशा तऱ्हेची गोष्ट. कारण ह्या प्रत्येक माणसाला ही येषणा असते, याला लोकेशणा असं म्हणतात. म्हणजे आपल्या मागे कोणी वाईट बोलू नये, आपण कसेही वागू, पण आपल्याला लोकांनी चांगलंच म्हणावं अशी जी येषणा किंवा कामना असते त्याला लोकेशणा म्हणतात. किंवा खूप धन मिळावं, आपल्याला खूप पैसे मिळावेत, ही सुद्धा येषणा प्रत्येक माणसात जवळजवळ असते, त्याला म्हणायचं वित्तेषणा. आणि विषयभोग मिळावेत, खूप विषयभोग भोगायला मिळावेत, वेगवेगळे विषय, याला म्हणायचं दारेषणा. दारा म्हणजे स्त्री खरं, पण फक्त स्त्रीविषयी आकर्षण असं नाही, तर हे जे वेगवेगळे विषय आहेत, आपल्या 5 इंद्रियांचे 5 वेगवेगळा जो ओढा आहे, त्या विषयांचे भोग आपल्याला मिळावेत, ही जी येषणा आहे किंवा ही जी कामना आहे त्याला दारेषणा म्हणतात. आणि ह्या दारेषणा, ह्या तीनही येषणा म्हणजे कामना कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा, कारण ह्या येषणांमध्ये स्वार्थ अगदी खच्चून भरलेला असतो. चौथी पायरी म्हणजे काय, चौथी पायरी म्हणजे आपल्या हातून ईश्वराची, आई वडिलांची किंवा ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरातल्या असतात त्यांची किंवा येणाऱ्या जाणाऱ्या अतिथींची निस्वार्थ सेवा घडेल यासाठी प्रयत्न करायचे. आपण समाजाकडून काहीतरी घेण्यापेक्षा, म्हणजे आपल्याला सरकार काय देतंय, आपल्याला काय पदरात पाडून घेता येते फायदा, असा विचार न करता आपल्याला समाजाला काय देता येईल, आपल्याला समाजासाठी काहीतरी करता येईल का, काहीतरी केलं पाहिजे असा विचार करायचा. आणि शेवटचं म्हणजे भरमसाठ वस्तुसंग्रह टाळायचा. 4-5 मार्ग सांगितलेले आहेत, यामुळे आपोआप कर्मफळाचा त्याग होणार आहे. तर भरमसाठ वस्तुसंग्रह टाळायचा. आपण बघायचं की आपण ज्या वस्तू घेतो आहोत त्या खरंच आपल्याला गरज आहे का, या लागणार आहेत का, आपल्याकडे खरंच कमी आहे का. असं करत गेलं तर कर्मफल त्याग सहज घडतो. सर्व कर्मफल त्याग हा सगुणोपकाशांसाठी महत्त्वाचा असल्यामुळे या अध्यायात त्याचं महात्म्य सांगितलं आहे. आणि म्हणून हा अध्याय 12वा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातूनच पुढे सगुण उपासना निर्गुण उपासनेत बदलते. असा सर्व कर्मफलांचा त्याग करणारा भक्त कसा असतो. आता इथपर्यंत सगळं आपण सांगितलं की कर्मफळाचा त्याग करा आणि त्यामुळे शांती मिळते, असा 12वा जो श्लोक आपण पाहिला की शेवटी कर्मफळाचा त्याग, सगुण उपासना कशी करायची, तर कर्मफलांचा त्याग झाला पाहिजे आणि त्यामुळे तात्काळ शांती मिळते. तर अशा या कर्मफलांचा त्याग करणारा जो भक्त आहे, म्हणजे खरोखर ज्याच्या हातनं असा घडतो, तो कसा भक्त होतो, त्याच्यात गुण कोणते उतरतात, हे पुढे 7 श्लोकात भगवंतांनी उत्तम भगवंताची लक्षणं म्हणून, उत्तम भक्ताची लक्षणं म्हणून सांगितलेली आहेत. पुढच्या 7 श्लोकातून भगवंत त्याचं वर्णन करतायत. आता सगुणात वावरत असतानाही तू निर्गुणावर अखंड ध्यान ठेव, असं भगवंतांनी
अर्जुनाला 11व्या अध्यायात सांगितलं होतं हे आपल्याला माहिती आहे. आपण सगुणात वावरतो म्हणजे नक्की काय? तर सगुणात वावरणं म्हणजे कालाच्या मर्यादेत आणि भेदात वावरणं. या सगुणात वावरताना निर्गुणाचं ध्यान ठेवायचंय. म्हणजे या सर्व व्यवहारांचं ध्येय निर्गुण असायला हवं. म्हणजे एखादी पक्षीण असते, ती आकाशात उंच भरारी घेतानाही तिचं सगळं लक्ष घरट्यात असलेल्या आपल्या पिल्लांकडे असतं. तसंच सगुणात वावरत असूनही एखाद्या मूर्तीत किंवा प्रतिमेतच अडकून न पडता त्यातून बाहेर यायला हवं आणि परमात्मा हा निर्गुण निराकार चराचरात व्यापून आहे हे मनात ठसवायला हवं. निर्गुणाचं अखंड स्मरण म्हणजे योग. असा योग साधून भक्ती करायची. आधी अभ्यास करायचा. मत्कर्मकृत म्हणजे आत्मदर्शनासाठी कर्म म्हणजेच अभ्यास करणं. भगवंत म्हणतात मत्कर्मकृत मत्कर्म. मद्भक्त म्हणजे मत्परम. त्यामुळे काय होईल तर मतपरम हा म्हणजे ज्ञान होईल. माझ्यासाठी कर्म करणारा हो म्हणजे काय करायचं तर आत्मदर्शनासाठी कर्म कर म्हणजे अभ्यास कर म्हणजे अभ्यास होईल त्यामुळे. आणि त्यामुळे काय होईल तर मतपरम हा म्हणजे ज्ञान होईल म्हणजेच आत्मदर्शन होईल. मग तू मद्भक्त होशील म्हणजे माझा भक्त होशील. आत्मदर्शन झालं की सगळीकडे प्रत्येक वस्तूत आत्मस्वरूपच दिसायला लागेल म्हणजेच ध्यान लागेल म्हणजेच ध्यान लागणं. आणि असं अखंड ध्यान लागणं म्हणजे भक्त होणं. ज्यावेळी सगळी कर्म भगवंताचंच दर्शन घडवतात त्यावेळी कर्मसन्यास घडतो आणि फळाचा त्याग आपोआप घडतो. या त्यागांनी शांती मिळते. ह्या शांतीमुळे सगळ्या भूतमात्रांशी तो भक्त निर्वैर होऊन राहतो. कोणाशीही वैर म्हणून त्याचं राहत नाही. असा अनन्य भक्त कसा असतो याचं वर्णन भगवंत करतात. असा भक्त सर्व भूतमात्रांविषयी द्वेषभाव विरहित असतो. द्वेषभाव रहित असतो. त्याच्या मनात कोणाही विषयी द्वेष राहत नाही, कारण त्याला माहिती आहे की हेही भगवंताचं रूप आहे. तो सर्वांचा मित्र होतो म्हणजे स्वार्थरहित प्रेम करणारा, अहंकार विरहित आणि स्वतःच्या सुखदुःखांच्या बाबतीत अगदी सम आणि क्षमाशील असतो. असा भक्त नेहमी ध्यानयोगाने युक्त संतुष्ट असतो. त्याने मन आणि बुद्धी ईश्वराच्या चरणी अर्पण केलेली असते. भूतमात्रांचा द्वेष न करणं, निर्गुण परमात्म्याचं ध्यान करणं आणि दुसऱ्याच्या बाबतीत क्षमाशील असणं, सुखदुःख समान मानणं. सुख येऊ देत किंवा दुःख येऊ देत या लाटा येत राहणार आहेत आणि त्यामुळे कुठलीही परिस्थिती असली तरी त्यात संतुष्ट असणं, हे गुण सगुणाची उपासना कशी करायची हे सांगतात. म्हणजे व्यवहारात वावरत असताना, कारण व्यवहारात वावरत असताना त्याच्यावर सुखदुःखाचे प्रसंग येणार आहेत, शुभाशुभ प्रसंग घडणार आहेत, त्याचे मान अपमान होणार आहेत, हे व्यवहारात वावरत असताना होणार आहेत. म्हणून हे जे सगळे गुण सांगितले ही सगुणाची उपासना करायची हे सांगतात. म्हणजे व्यवहारात कसं वागायचं हे शिकवतात. इतकंच नाही तर भगवंत म्हणतात ज्याच्यापासून कोणाला उद्वेग होत नाही, म्हणजे कोणाला ज्याचा ज्याच्या सहवासात आल्यानंतर, त्या भक्ताच्या सहवासात आल्यानंतर त्याचा उद्वेग किंवा त्याचा राग येत नाही आणि ज्याला कोणापासूनही उद्वेग वाटत नाही, म्हणजे त्या भक्तालाही दुसऱ्या कोणाचा उद्वेग वाटत नाही, हर्ष, मत्सर, भीती या विकारांपासून जो मुक्त आहे तो भक्त मला प्रिय आहे असं भगवंत म्हणतात. जो आकांक्षा रहित आहे, ही सगळी उत्तम भगवंताची लक्षणं चाललेली आहेत. जो आकांक्षा रहित आहे, काहीतरी आशा लावून बसलाय की पुढे मला लॉटरी लागेल, पुढे माझं चांगलं होईल, अमुक होईल तमुक होईल, अशा कुठल्या आकांक्षा त्यांनी धरलेल्या नाही आहेत मनात. आकांक्षा रहित आहे. अंतर्बाह्य शुद्ध आहे, त्याचं मन स्वच्छ आहे आणि तरीसुद्धा तो दक्ष आहे. दुःखापासून सुटलेला आहे, त्याला दुःखच होत नाही. का होईल बरं? भगवंत सतत, सगळ्यात तो भगवंत बघतोय, भगवंताचा सहवास त्याला सतत लाभतो आहे आणि त्यामुळे भगवंतापासून हा सुटलेला आहे. असा भक्त मला प्रिय आहे असं भगवंत म्हणतात. तो शुभाशुभ सगळ्या कर्मफलांचा त्याग करणारा भक्तियुक्त असा भक्त मला प्रिय आहे असं भगवंत म्हणतात. या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं की भक्ती म्हणजे आपल्या उपास्य देवतेची पूजा. भक्ती म्हणजे काय तर असं नाही डोळ्यासमोर आणायचं की कुठली आपली देवता आहे, आपण राम मानत असू, आपण कृष्ण मानत असू, दत्त मानत असू, तर त्या उपास्य देवतेची पूजा, तीर्थयात्रा, व्रत, उपवास, जप असं काहीही भगवंतांनी या अध्यायात सांगितलेलं नाही किंवा कुठेच गीतेत सांगितलेलं नाही.
रामदास स्वामींनी भक्तीची किंवा भक्ताची अगदी सुटसुटीत व्याख्या केली आहे. ते काय म्हणतात, जो विभक्त नव्हे तो भक्त. म्हणजे भगवंतापासून जो विभक्त नाही तो भक्त. भक्त म्हणजे भगवंताशी एकरूप झालेला असतो. भगवंत या प्रत्येक श्लोकात म्हणतात की असा भक्त मला प्रिय आहे. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी योमद भक्त समे प्रिय असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा भक्त मला प्रिय आहे. याचा अर्थ तो माझ्या गुणांनी युक्त होतो. तो माझ्या गुणांनी युक्त होतो म्हणून तो मला प्रिय आहे असं भगवंतांना म्हणायचंय. तर कसा होतो, तर भगवंताचे गुण काय आहेत बरं, तर भगवंत कुणाचा द्वेष करत नाहीत. भगवंताचे गुण काय आहेत, ते गुण सगळे या भक्तात येतात. काय येत, तर भगवंत कुणाचाही द्वेष करत नाहीत. साधा चंद्रप्रकाश घ्या, श्रीमंताच्या बंगल्या इतका झोपडीवर सुद्धा तो सारखाच बरसतो. आकाश घ्या, सगळ्या जगावर पांघरूण घालतं, सगळ्या जगावरच घालतं, कोणा एकावर घालत नाही असं नाही. भगवंत कसा आहे, निर्मळ निरहंकारी असतो. त्याला कोणाचा त्रास होत नाही आणि त्याचाही कोणाला त्रास होत नाही. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची सगळ्या घरादारावर कशी माया असते की नाही, सगळ्यांकडे त्यांचं लक्ष असतं, मायेचं पांघरूण घातलेलं असतं, तशीच त्या भगवंताचीही असते, तशीच त्या भक्ताची असते. आणि ही माणसं संसारातून निवृत्त झालेली असतात. म्हणजे संसारात असतात, कर्म करत असतात, सगळे काही सामान्य माणसासारखंच त्यांची वागणूक दिसत असते, तरी मनाने ती अलिप्त झालेली असतात, उदासीन असतात. जनक राजा होता की नाही, तो राज्य करत होता. त्याची मिथिला ही राजधानी होती आणि ती अगदी ऐश्वर्य संपन्न अशी होती. तरी जनक इतका अनासक्त होता की ते सगळं नष्ट झाल्यावर कळलं त्याला, तरीच त्याची मनःशांती क्षणभरही म्हणजे कणभरही फरक पडला नाही. त्याची मनःशांती अजिबात ढळली नाही. जो विश्वच माझं घर मानतो, हेच माझं घर, हे अशी आसक्ती ज्याला नसते त्याला अनिकेत असं म्हणायचं. अनिकेत असा शब्द भगवंतांनी या श्लोकात वापरलेला आहे. ही माणसं कशी असतात, निरपेक्ष असतात, पण आपल्या माणसांसाठी दक्षही असतात. सुखदुःखाचं शुभ अशुभ अनेक प्रसंग आले तरी खंबीर राहून सगळ्यांना ती धीर देतात. आणि अशी व्यक्ती शत्रू काय किंवा मित्र काय सगळ्यांच्या ठिकाणी समच असते. अशा व्यक्तींचा मान अपमान सुख दुःख अशा सगळ्या द्वंद्वात त्यांची शांती ढळत नाही आणि म्हणून त्यांची त्या प्रसंगात वृत्ती समच असते, सारखीच असते. निंदा आणि स्तुती दोन्ही त्यांना समानच वाटतात असं भगवंत म्हणतात. म्हणजे काय, तर निंदेने ते व्यथित होऊन जात नाहीत. अमुक एक माणूस आपली निंदा करतोय म्हणून त्यांना दुःख किंवा राग येत नाही. आणि स्तुती जर केली त्यांची भरपूर तर तरी सुद्धा त्यांनी हर्षून पण जात नाहीत. जे मिळेल त्यात ते संतुष्ट राहण्याची त्यांची वृत्ती असते. भगवंत म्हणतात अशी व्यक्ती मला प्रिय आहे. म्हणजेच हे सगळे भगवंताचेच गुण त्या व्यक्तीत आले आहेत. भगवंत अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात काय म्हणतात की अशा रीतीने माझ्याशी अनन्य झालेले भक्त, हे जे धर्मयुक्त आणि अमृतमय भाव भगवंतांनी आतापर्यंत जे सांगितलेत की नाही, ते सगळे भाव कसे आहेत, तर धर्मयुक्त आहेत आणि अमृतमय आहेत. त्याची श्रद्धेने उपासना करतात. जे भक्त ह्या सगळे जे भाव सांगितलेले त्याची श्रद्धेने उपासना करतात ते मला अत्यंत प्रिय होतात. आता धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे समाज धारणा करणारे गुण. ज्या भक्तीमुळे समाज प्रेमाने बांधला जाईल ते धर्मयुक्त. ते गुण अमृतमय आहेत. म्हणजे समाज हा सगळ्या शाश्वत नियमांवर चालत असतो. तो जीवनात अमृताची माधुरी गोडी आणतो आणि असा समाज अमर म्हणजे चिरंजीव म्हणतो. म्हणजे हे अमृताचे गुण आहेत. अमृत कसं आहे, तर मधुर आहे, गोड आहे आणि एवढंच नाही तर त्यात अमर करण्याची म्हणजे चिरंजीव करण्याची शक्ती आहे. तर असा जो समाज आहे तो चिरंजीव बनतो. म्हणून एकत्वाचा अनुभव देणारे जे गुण आहेत ते अमृतमय आहेत. हेच गुण मृत्यू संसार सागरातून तरुण जायला मदत करतात. असा हा भक्तियोग आहे. 9व्या अध्यायापासून ज्या सगुणोपासनेच्या विवेचनाला सुरुवात झाली होती तिचा उपसंहार इथे आता 12व्या म्हणजे या भक्तियोगात झालेला आहे. इथे आपण थांबतो आहोत. हरिओम तत्सत.